प्रत्येक वेदांचा अभ्यास करताना त्याच्या टप्प्याटप्प्यांचा पण अभ्यास करणं गरजेचं आहे. सगळ्यात आधी संहितेचा अभ्यास, त्यानंतर ब्राह्मण ग्रंथ आणि तिसरी पायरी येते आरण्यकांची. आरण्यक हा शब्द उच्चारल्यानंतर आपल्याला एक अर्थ ध्वनित होतो, तो म्हणजे अरण्याच्या संदर्भात. तसा प्रथमदर्शनी हा अर्थ बरोबर आहे. अरण्यामध्ये राहून एखाद्या वेदावर चिंतनपर अध्ययन करणे, चिंतनशील पद्धतीने त्यातलं तत्व जाणून घेणे हा सुद्धा आरण्यकांचा फार महत्वाचा विषय. प्रत्येक वेदाची आरण्यक ही त्या अनुषंगाने निर्माण झालेली आहेत. उदाहरणार्थ बृहदारण्यक या नावाचं उपनिषदही आपल्याला दिसतं, या नावाचं आरण्यक सुद्धा उपलब्ध असलेलं दिसून येतं. म्हणजेच काय तर अरण्यामध्ये गेल्यानंतर गुरुनी शिष्याला जे वेदांचं ज्ञान दिलं आहे ते ज्ञान संपादित केल्यानंतर शिष्य त्यावर स्वतः मनन करतो, स्वतःच्या बुद्धीने त्याचे अर्थ लावतो, स्वतःच्या बुद्धीने त्यातील गाभा समजून घेतो आणि त्यानंतर त्यातील तत्व समजून घेण्यासाठी चिंतन पद्धतीचा अवलंब करून त्या आरण्यकांचं अध्ययन करतो. या चिंतनशील आणि आत्मज्ञान केंद्रासाठी आपल्याला आरण्यकांचा अभ्यास करणे क्रमप्राप्त असलेले दिसून येते.